नमस्कार सर्वांना, राशिकाज मिक्स मसाले या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे वांगी, ती पण ही सफेद वांगी घेतलेली आहेत मी। तुम्ही नेहमी ती नॉर्मली आपली जी वांगी असतात ती घेतो, पण मी ही सफेद वांगी घेतलेली आहेत या पद्धतीने। आणि या वांग्याचे मी बनवणार आहे। बहुतेक जण ही खानदेशी लोक जास्त ही वांगी बनवतात। मोठं वांग सुद्धा याच्यामध्ये मिळतं, त्याचं भरीत बनवतात। तर याच वांग्याचं आज मी तुम्हाला हिरव्या वाटणातून भाजी कशी बनवतात ती दाखवणार आहे। तर याच्यातले मी डेट काढलेत, कारण माझ्या मिस्टरांना डेट असलेला आवडत नाही, त्यामुळे मी डेटचा भाग काढून त्यानंतर हे असे चार भाग करून घेतलेले आहेत त्याचे। हिरव्या वाटणासाठी हिरवी मिरची, जिरं, सुकं खोबरं, लसूण, कोथिंबीर, तर ह्या गोष्टी मी वाटणासाठी घेतल्यात। हे मी थोडंसं पाणी टाकून आता हे ग्राइंड करून घेते आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया। तेल टाकल्यानंतर आपण टाकूया राई, कढीपत्ता, कढीपत्ता तेलातच टाकायचा, कारण तो कढीपत्त्याचा तडतडतो ते आणि तो फ्लेवर आहे सगळा तो तेलात उतरतो। आणि आता टाकूया आपण कांदा, कांदा चांगला तेलात परतवून घ्यायचा आहे। आता आपण टाकूया त्यात हळद, आणि धना पावडर। हे चांगलं परतवलं की त्यानंतर आपण जो वाटण जे मी केलेलं आहे हिरव्या मिरचीचं ते टाकून घेऊया। हे चांगलं तेलात परतवून घ्यायचं आहे। आणि यातच अशी मी ही वांगी टाकून घेणार आहे। ही भरायची नाहीये, कारण मी थोडंसं थपथपीत बनवणार आहे, त्यामुळे तो मसाला त्या वांग्यांवर पूर्ण जातो तो, त्यामुळे भरायची गरज नाहीये वांगी। फक्त एकदा मसाल्यामध्ये चांगली परतवून घ्यायची। दोन तीन मिनटं चांगली ती परतवून घ्यायची आहे।
आता मी टाकते चवीनुसार मीठ, आणि पुन्हा एकदा आपल्याला चांगली ही परतवून घ्यायची आहे। बघा वांग्यांचा कलर कसा चेंज होतो, हे असा रंग आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ही अशीच परतवायची ती 2-3 मिनिटं। मसाल्यामध्ये ही वांगी अशी परतवायची, तेव्हाच ती भाजीला छान अशी टेस्ट येते आणि वांगी भरायची गरज लागत नाही। हे बघा आपोआप वांग्यांचा कलर बघा कसा झालाय। आता ह्याच वाटणाच्या भांड्यामध्ये मी ते पाणी टाकून घेते। वांग्यांना आपल्याला शिजायला जितकं पाणी लागेल तितकं टाकायचं। तर मी आता इतकं पाणी टाकलेलं आहे। आता आपण झाकण ठेवूया आणि 5-7 मिनिटांनंतर आपण बघूया। तर 5-7 मिनिटं झाले, आता आपण बघूया। मस्त आपली ही वांग्याची भाजी रेडी झालेली आहे। मला हीच भाजी सुकवायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता तशी। हे बघा आणि वांगी पण मस्त अशी शिजलेली आहेत। तर हे छान अशी वांगी आपली शिजलेली आहेत आणि जर त्याच्या आतमध्ये मसाला न भरता सुद्धा केले तरी काही हरकत नाहीये। हे बघा आता मी तशीच केलेले आहेत, पण वांगी सुद्धा छान अशी शिजलेत आणि त्यामध्ये आतमध्ये चांगला मसाला जातो, त्यामुळे गरज नसते आपल्याला की आतमध्ये आपल्याला हे टाकलं पाहिजे। या पद्धतीने मस्त शिजतात वांगी। हे बघा तर आपली ही रेडी झालेली आहे। मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते। तर मी बघा मस्त असे सर्व केलेत, बघा किती सुंदर दिसतात आणि खायला सुद्धा एक नंबर लागतात। हे मी सफेद वांग्यांचे बनवले, तुम्ही जर आपली जी साधी वांगी असतात गावठी वांगी त्याची सुद्धा बनवू शकता। अशीच या पद्धतीने बनवून बघा, खूप मस्त टेस्टी बनते। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा। तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये अशाच एका नवीन रेसिपी सोबत। बाय सर्वांना।